मुलुंडमध्ये मेट्रोच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. महापौरांकडून घटनास्थळी पाहणी, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. भाजपच्या राजवटीत माणसांच्या जीवाची काही किंमत उरलेली नाही. मुलुंडमधील अपघातावरून आदित्य ठाकरेंची टीका, तर दोषी कंत्राटदारांवर कारवाई होणार का, हर्षवर्धन सपकाळांचा सवाल. टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समक्ष पाहिलं पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी केल्यानं मुख्यमंत्री फडणवीस संतापले. दादा असताना दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाबाबतचा निर्णय झाला होता, मात्र आता आम्ही हा विषय बंद केलाय, शशिकांत शिंदेंचं मोठं विधान. दररोज विलिनीकरणाची चर्चा आणि घाई करण्याचं कारण काय? अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया. पक्षाने मंत्रिपद दिलं म्हणून मी गप्प बसणार नाही, जनतेसाठी बोलू शकलो नाही, जनतेसाठी काही मिळवू शकलो नाही, तर मंत्रिपद काय चाटायचंय का? गणेश नाईकांचा अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंवर निशाणा. अलिबागमधील मातुर्ळी गावात वादावादीचा व्हिडिओ, राऊतांकडून ट्विट. विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली? राऊतांचा सवाल, तर घटनेशी काहीही संबंध नाही, राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. शरद पवारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, प्रकृती उत्तम असल्याची रुबी हॉस्पिटलची माहिती. 4 ते 5 दिवस पवारांचा पुण्यातच मुक्काम. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून भिवंडीचे माजी महापौर विलास पाटलांना अटक. भिवंडी मनपा महापौर निवडणुकीआधी अटकेची कारवाई झाल्यानं खळबळ. पाटलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. मध्ये शिवसेनेचे झडपीचे 2 विजयी सदस्य भाजपाने पळवल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय. पूजा शिंदे आणि अण्णा बनसोड हे जिल्हा परिषद सदस्य आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी पळवल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलेला आहे. विजयी झाल्यानंतर शिवसेनेचे प्रभारी जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांनी पळून जाण्यास मदत केली असा आरोप करण्यात आला आहे. धाराशिवमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे एकूण 31 जिल्हा परिषद सदस्यांचा कोकणात मुक्काम असणार आहे. शिवसेनेचे 2 सदस्यही भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सोबतच असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेने सदस्य पळवल्याच्या आरोपानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सोशल मीडियावरती फोटो शेअर केलाय. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. यानंतर राजकीय वातावरण तापलं. वादानंतर उपमहापौरांच्या दालनातील हा फोटो अखेर काढण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावरती आक्षेप नोंदवला होता आणि संबंधित फोटो तातडीने काढण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झालेला आहे. टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे होते. टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समक्ष पाहिलं पाहिजे असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलं आहे. टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन सपकाळांवरती संतापले. टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणं हे अपमानास्पद असून सपकाळांना लाज वाटली पाहिजे असं फडणवीस म्हणाले. काँग्रेसकडून नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न असल्याची टीका फडणवीसांनी केली. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवरती जावं असं काँग्रेस आणि शिवसेना उभाटाचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संख्याबळानुसार मवियाच्या वाट्याला जी राज्यसभेची जागा आहे, या जागेवरून शरद पवारांनी राज्यसभेवरती जावं असं मवियाचं मत आहे. राज्यसभेवरती जाण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना विनंती केल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत कारखान्याच्या पुढील नेतृत्वाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या जागी आता सुनेत्रा पवारांची चेअरमनपदी निवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिपद गप्प बसण्यासाठी नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. मंत्रिपद काय चाटायचंय का, असा थेट आणि संतप्त सवाल करत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा राज्याच्या सत्ताकारणामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे. यावेळी त्यांचा रोख थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता.
गणेश नाईकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी गणेश नाईकांवरती गंभीर आरोप केलेत। सिडकोकडून महापालिकेला देण्यात आलेले भूखंड गणेश नाईकांनी विकले। सिडकोच्या भूखंडाची आणि शहरातील गावांमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी विजय चौगुले यांनी केली आहे। भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात बंदूक सापडल्याची घटना घडलेली आहे। त्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक आढळलेली आहे। शुक्रवारी रात्री भेटायला आलेल्या व्यक्तीची ही बॅग असल्याची माहिती आहे। त्यामुळे संजय केनेकरांच्या घातपाताचा संशय असल्याची शंका व्यक्त केली जाते। विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली, राहुल नार्वेकरांनी पळ काढला। तुम्ही सांगताय की मी सांगू अशी पोस्ट करत संजय राऊतांनी एक्सवरती राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ टाकलाय। साधा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबतचा निर्णय झालेला होता, मात्र आता आम्ही हा विषय बंद केलाय असं मोठं विधान शशिकांत शिंदेंनी केलंय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरती छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। दररोज विलिनीकरणाची चर्चा आणि घाई करण्याचं कारण काय असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद प्रशासनाची आढावा बैठक पार पडली। पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि विविध विकास कामांना गती देण्याच्या सूचना यावेळेला बैठकीत देण्यात आल्या। बीडच्या परळीकडे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या पशु प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली। यावेळेला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते। मुलुंडमध्ये मेट्रोच्या स्लॅबचा काही भाग कोसळला। या अपघातात एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झालेले आहेत। या घटनेनंतर महापौरांनी घटनास्थळी जात पाहणी केली तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। मुलुंडमधील अपघातावरून आदित्य ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे। भाजपाच्या राजवटीत माणसांच्या जीवाची काही किंमत उरलेली नाही असं म्हटले तर दोषी कंत्राटदारांवरती कारवाई होणार का असा सवाल हर्षवर्धन सपकाळांनी उपस्थित केला आहे। 1.5 महिन्यांपूर्वीच मेट्रो बांधकामातील हलगर्जीपणाच्या प्रकाराबाबत तक्रार दिलेली होती अशी माहिती भाजपाचे आमदार मिहिर कोटेचांनी दिली आहे। फोटोंसह तक्रार यापूर्वीच दिली होती। या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर हकनाक बळी गेले नसते असंही कोटेचा म्हणाले। दस्तूरखुद्द भाजपाच्या आमदाराच्या तक्रारीची सरकारने जर दखल घेतली असती तर बळी गेले नसते असं म्हणत मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी भाजपावरती टीका केली आहे। पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान इकडे सुरू असलेल्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामांमुळे यंदा महाशिवरात्रीला भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आलाय। गर्दीमुळे अपघात किंवा चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलाय। राज्य सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफीचं धोरण जाहीर करण्याची घोषणा केली आहे। त्यानुसार नागपूर जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे। लवकरच ही माहिती सहकार विभागाकडे सादर केली जाईल। पुणे महानगरपालिकेच्या अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मिळकत कर थकबाकीदारांना दिलासा देत 75% सवलतीचा लाभ घेण्याची संधी आता आणखीन महिनाभर उपलब्ध असेल। मुंबई झोपडपट्टी पट्ट्यांवरील कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाने पालिकेला पुन्हा फटकारलेलं आहे। अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करणं हे वैधानिक कर्तव्य असल्याचं स्पष्ट करत 10 दिवसात कृती आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले। सबबी देऊ नका आणि अधिकारचा त्याग करू नका अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली। नागपूरच्या मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। तसंच प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी वितरण करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। आढावा बैठकीत प्रलंबित विषयांवरती चर्चा करण्यात आली असून तक्रारींसाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले। भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आर्थिक गुन्हे शाखेकडून शुक्रवारी रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। मोर तालुक्यातील धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। राधिका सुरेश सावंत असं मृत महिलेचं नाव असून वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे। स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असून आत्महत्या की घातपात याचा तपास सुरू आहे। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी किरण कुकलारे यांनी पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ठाण्यात गोंधळ घालत सहकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे। या प्रकरणी संबंधितावरती भारतीय न्याय संहिता कलम 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरामध्ये 2 देवी मंदिरांच्या दानपेट्या फोडत चोरी करण्यात
अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आकाश तुळशीराम चौरे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव बाई या ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्यामध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी चाइल्डलाईन पथक घटनास्थळी दाखल असून बाळाच्या आईचा शोध घेतला जातोय. जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंतरपीक पद्धतीने पपईची लागवड केलेली आहे. मात्र सध्या पपईवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. तर पपईचे दर सुद्धा पडलेत. अवघ्या 7 रुपये दराने पपई विकावी लागत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात पीक विमा वाटपाचा घोळ कायम आहे. आंदोलन करून सुद्धा विमा मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. 134 कोटी रुपये वाटपास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे तात्काळ पीक विमा देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. हिंगोलीत रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा या पारंपरिक पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणात बियाण्यांच्या कांदा पिकाची लागवड करतात. चांगला आर्थिक नफा मिळावा यासाठी हे पीक सध्या बहरलेलं आहे. परंतु या बहरामध्ये आलेल्या पिकाला परागीकरण प्रक्रियेची आवश्यकता असते. त्यामुळे शेतांमध्ये मधमाशांचा वावर गरजेचा असतो. परंतु सध्या शेतांमध्ये मधमाशा फारशा फिरकत नसल्यामुळे या बियाण्यांचा कांदा उत्पादन पिकाचं उत्पन्न कमी होऊ शकतं. त्यामुळे बियाणं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मधमाशांची प्रतीक्षा आहे. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये 1,500हून अधिक केळी उत्पादक शेतकरी 2024-25 वर्षातील पीक विम्याच्या प्रलंबित नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे आता शेतकऱ्यांकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी सावदा या ठिकाणी अंकलेश्वर ब्रहाणपूर मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवलेला होता.